माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारकिले एबी. रेकॉर्डेड लेक्चर पाहणाऱ्या माझ्या लाडक्या बालमित्रांनो, प्लीज कॉन्सन्ट्रेट that we are going to start our exercise 3.1. We are continuing, not start बेटा, start तर केली होती. 7व्या क्वेश्चन पासून कंटिन्यू करू. स्पेशल सम इज हियर. बेटा हे जे सम आहे ना, लॉजिक काय आहे? tan sec tan दिसले बेटा sec स्क्वेअर थीटा इक्वल प्लस tan स्क्वेअर थीटा, हे मला क्लिक झालं. आणि अरेंजमेंट अशी बेटा इंटिग्रेशन मध्ये प्रॅक्टिसने हे जजमेंट बरोबर जुळतं. घाबरायचं अजिबात कारण नाही. गुणिले करा sec x मायनस tan x अपॉन sec x प्लस tan x. लॉजिक काय बेटा? सेकंड फंडामेंटल आयडिया. यू विल ऑटोमॅटिकली अंडरस्टँड. बघ आता इंटिग्रेशन tan into sec, I will write tan x sec x वजा tan into tan square x upon a plus b. अच्छा इंटिग्रेशन हाँ यानी मल्टीप्लाई नहीं डिवाइड करें. a plus b a minus b, so अच्छा a square which means sec square x minus b square which means tan square x dx is equal to, बेटा आपल्याला माहिती आहे sec square theta is 1 plus tan square theta. त्याला वापरणार आहे. तर बघा वरती बघा इंटिग्रेशन सोडवताना हा tan x sec x ला लिहितो sec x into tan x वजा हा जो tan square x आहे बेटा, सो tan square x मी लिहू शकतो sec square x minus 1 कंसात मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. गडबड नाही करायची. हे बघ हे मायनस, याला कपडे घाल. ब्रॅकेट मध्ये लिही tan square x ला sec square x minus 1 अपॉन sec square minus tan square ना, sec square minus tan square काय उरलं पलीकडे 1. सो अच्छा त्याचा आन्सर इज 1. गेटिंग? सो त्याचा वापर केला आपण इथं dx झालं. सो बेटा इट इज इक्वल टू इंटिग्रेशन बरं का आतमध्ये बघ sec x into tan x मायनस sec square x आणि मायनस ऑफ मायनस प्लस होणे बघा ब्रॅकेट कंप्लीट dx. या तिघांची उत्तर माझ्याकडे रेडी आहे. sec x tan x इंटिग्रेशन आहे बाळा sec x, कारण की तो sec x चा डेरिव्हेटिव्ह वजा sec square x हा tan x चा डेरिव्हेटिव्ह, सो त्याचा आन्सर रेडी आहे बच्चा tan x अधिक 1 चा आन्सर आहे x ऍट द इन्सिडिया. विषय संपला. सो बेटा आठव डेरिव्हेटिव्ह मध्ये ही स्पेशल ऍडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितली होती. इंटिग्रेशन रूट मध्ये एकाला लिहायचं फर्स्ट फंडामेंटल म्हणजे काय sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x प्लस sin 2x is 2 sin x cos x आणि बघा dx. सो बेटा रूट मध्ये हा काय झाला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab बात बनते which is sin x प्लस cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा बाहेर dx. सोबतच्या रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट, उरलंय काय sin x प्लस cos x dx. तर आता बघा सुट्टे दोघांचे आन्सर माझ्याकडे. अच्छा sin x आन्सर काय इंटिग्रेशन मायनस cos x आणि cos x काय प्लस sin x प्लस. गल्लत करायची नाही. साइनचं इंटिग्रेशन मायनस cos, cosचं इंटिग्रेशन प्लस साइन, डेरिव्हेटिव्हचं उलट, एवढं लक्षात ठेव. बच्चा I is equal to integration square root of 1 minus cos square x. एकदम सिंपल फॉर्म्युला. इंटिग्रेशन रूट मध्ये 1 minus cos 2 theta is 2 sin square theta. स्टँडर्ड फॉर्म्युला. अरे सर नो. सो इंटिग्रेशन याला असं का सुटतं रूट 2 आणि sin square x रूट गायब. सो बच्चा sin x dx square root 2 constant term प्यारे बच्चों take outside. So integration of sin x dx is equal to root 2 integration of sin is minus cos x plus c. Sir, nahi. You will commit the mistake कि बच्चा root 2 गुणिले ना इंटिग्रेशन so minus root 2 cos x plus c असली रे बाबा असली. झालं. चलो let's take next one 10 point. okay स्क्रीनशॉट असते सेपरेट करू आपण. ठीक आहे
So 10th one. 10th one is sin 4x cos 3x dx. Sin 4x cos 3x dx. साइन आणि कॉस गुणाकार दिसला. मी तर गुणाकारासाठी काही शिकवलं नाही. मग गुणाकारात ना बेरजेकडे येऊया ना, बेरीज किंवा वजाबाकीकडे. आठवा आपण शिकलो होतो सम और डिफरन्स इनटू प्रोडक्ट डिफॅक्टरायझेशन वाला टॉपिक आहे. ठीक आहे. सो हे फॉर्म्युले पार्ट असणं फार गरजेचं. अगोदर ऍडजस्टमेंट करतो बच्चा 1/2 into integration 2 sin 4x cos 3x dx. 1/2 into 2 केला y. आता मला कळलं 2 sin cos. आपलं काय sin cos cos sin cos cos sin sin त्यापैकी फर्स्ट. ठीक आहे. तुम्हाला कळलं sin sin ची बेरीज. सो बच्चा 1/2 into integration sin sin ची बेरीज which means sin 4x plus 3x plus sin 4x minus 3x. नाही तर बरं रट्टा मारा, काही तर ऑप्शन नाही. 1/2 integration sin 4 and 3 7x plus sin 4 and 3 गेला x dx. 1/2 आणि आतमध्ये बघा आता लिनियर आलं की नाही. फर्स्ट टाइम एलपीएफ मला टाइप हॅज अराइव्ड. इकडे लक्ष दे. इंटिग्रेशन sin 7x plus integration sin x dx. 1/2 लिखायचा बेटा. आता बघ साइन ऑफ एलपीएफ x ला चिटकलाय कोण 7 x बरोबर आहे. सो 1 upon coefficient of x which means 1 upon 7 into sin integration minus cos 7x तसाच्या तसा नीट बघ. ते मायनस साइन गडबड करीन इंटू लिहायचं विसरायचं नाही. प्लस त्याऐवजी मायनस करा. sin integration minus cos दॅट सीट पॅरेबलचं दॅट सीट पुढे प्लस ची लिहायला विसरायचं नाही. इज इक्वल टू आता 1/2 वाजवतो ना मल्टिप्लाय करायचं निगेटिव्ह 1/7 दुने 14 cos ऑफ 7x minus 1/2 cos x plus c स्क्रीनशॉट घ्यायचा. मी हे 6वं घेतोय. पहिले 5 यासाठी नाही घेत बिकॉज आपल्या टेक्स्ट मध्ये हे समजते स्पेशल पुढच्या टाइप्स मध्ये ऍडजस्टमेंट्स वर आपला नॉर्मल टाइप चालू सध्या. ठीक आहे. चलो सो बेटा i इज इक्वल टू इंटिग्रेशन sin 4x आहे तर मी तर काय करतो बाळा 2 into 2x भागिले cos 2x dx is equal to integration sin 2 theta is 2 sin theta theta is 2x cos 2x. बेटा काय केलं समजलं मी 2 sin theta cos theta अप्लाय केला भागिले cos 2x. खालचा cos 2x वरचा cos 2x ला काय होईल बाळा काय दोन कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या. इंटिग्रेशन ऑफ sin of 2x dx. sin of 2x आला का नाही एलपीएफ राइट. सो 2 into l साइज में 1 by coefficient of x is 2 गुणिले sin चे इंटिग्रेशन बेटा minus cos plus final answer you can write project minus cos 2x plus yes screenshot. So बेटा इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर ऑफ 1 plus sin 5x. तो बेटा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. which formula सर. अच्छा याला नाही ना काही करू शकत. त्याला ऍडजस्ट करावं लागेल जसं आपण पहिलं केलं होतं. अरे 1 plus cos theta 1 minus cos theta नाही इथे 1 plus sin असेल तर ऍडजस्ट करायला शिका. जसं पहिलं समज केलं होतं. बच्चा इंटिग्रेशन बघा रूट मध्ये आता बघ का sin 5x त्याचा अर्थ आहे. मी काय वापरतोय ते तुला कळेल. हो बेटा इथं काय वापरतोय मी वापरतोय sin square theta by 2 plus cos square theta by 2 as 1. Getting here theta is 5x बरं का आणि sin theta चा हाफ अँगल 2 sin theta by 2 cos theta by 2 हे वापरतोय बाळा मी. ठीक आहे. सो बघ 1 ला काय लिहूया sin square थीटा कोण आहे 5x. सो अच्छा sin square 5x upon 2 plus cos square 5x upon 2 plus 2 sin 5x upon 2 cos 5x upon 2
sin 5x upon 2 cos 5x upon 2. Are you understanding? Which is equal to integration root मध्ये a square plus b square plus 2ab जमलं. a plus b म्हणजे sin 5x by 2 plus cos 5x by 2 brackets असतो. dx राहिला ना आपला. ओके, सो बेटा dx आता काय होईल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गायब, sin 5x upon 2 plus cos 5x upon 2 dx. झालं. आता बघ, दिस इज इक्वल टू हे अधिक आहे साइन जनरेशन माइनस कॉस, परंतु लिनियर आहे. बेटा 1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ x इज 5/2 गुणिले साइन इंटिग्रेशन माइनस कॉस. अरे दॅट इज काय घाबरायचं नाही, कन्सेप्ट कडे आहे. प्लस 1 भागिले कोएफिशिएंट ऑफ x 5/2 कॉस इंटिग्रेशन साइन which is 5x. ठीक है ना. ओके, आणि ऍट द एंड प्लस c. तो फाइनल आंसर काय बेटा निगेटिव्ह. डिनॉमिनेटरला 5/2 आहे म्हणजे न्यूमरेटरला 2/5 cos of 5x upon 2 plus 2/5 sin of 5x upon 2 plus c. That's screenshot. So बघा लक्ष दे, इंटिग्रेशन cos स्क्वेअर x, इंटिग्रेशन cos स्क्वेअर x किंवा इंटिग्रेशन sin स्क्वेअर x असं जर विचारलं तर बघा लक्ष दे, आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युले नाही. तर गेटिंग sin स्क्वेअर आणि cos स्क्वेअर साठी कुठे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे नाही, परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती आहे बेटा 1 plus cos x is cos square x by 2. are you understanding? किंवा 1 plus r त्याची गरज नाही, 1 plus cos 2x is 2 cos 2x. गेटिंग हे मला माहिती आहे. सो याचा वापर करून I can write I is equal to integration cos square x I can write 1 plus cos 2x upon 2 dx. Are you understanding? Which is equal to हे बघ खालचा 1 हाफ साइडला घे, मग बेटा काय लिहू, इंटिग्रेशन ऑफ 1 चा सेपरेट 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx. ठीक आहे, खालचा 2 1/2 बाहेर घेतला, एक आधी cos x बेरीज एक चा सेपरेट cos 2x सेपरेट. सो बच्चा 1/2 एकाचं इंटिग्रेशन x अधिक cos of 2x लिनियर आलं, सो 1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ x is 2 गुणिले cos चं इंटिग्रेशन आहे बच्चा sin 2x, सगळे उत्तर लिहून झाले प्लस c ला, दॅट्स इट. व्हिच इज इक्वल टू 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर पहिली टर्म येईल x/2 हे बघ मला 1 into x प्लस 1/2 ने 1/2 आतमध्ये काय होईल 1/4 sin 2x. समजा एक्झाम मध्ये sin स्क्वेअर x आलं, काही अडचण नाही. मला समजा आपण घेतलं नसेल घेतलं तेव्हा 1 minus cos 2x is 2 sin square x. I can, yes sir. So I can write I is equal to integration 1 minus cos 2x upon 2 dx. जसं हे प्लस आहे फक्त इथं काय बेटा मायनस, आणि मला असं वाटतं तुम्हाला हे कळतंय, काहीच बदल नाही, फक्त मायनसच्या ऐवजी प्लस. स्क्रीनशॉट घ्या. सो बाळा हे बघूनच तुला कळलं इट इज द मॅटर ऑफ रॅशनलायझेशन. अरे बघितल्या क्लिक झालं का नाही बेटा, इरॅशनलला तर आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही, त्याला मोकळं करणं फार गरजेचं आहे. सो रूट एक्स प्लस 3 अपॉन रूट एक्स प्लस √x+3 dx which is equal to, बघा बेटा हा जो 2 आहे हा माझ्या कामाला येणारच नाहीये, मी त्याला बाहेर घेतला. इंटिग्रेशन इथे काय होतं √x प्लस √x+3 भागिले a minus b into a plus b. काय बच्चा a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर. चलो which is equal to 2 इंटिग्रेशन
I keep it upper term as it is. Also बरोबर rationally root x square x वजा root x plus 3 square only x plus 3, but beta I have written it in the bracket. Minus sign is very important. root x plus 3 square काय पण त्याला मायनस नंतर ब्रॅकेट मध्ये लिहिणं फार गरजेचं होतं, which is equal to. So what's that 2 integration root x plus root x plus 3 upon x minus x minus 3. पुन्हा bracket सोडा x minus 3 आणि हा got cancel out झालं. मग काय होणार -3. आता डिनॉमिनेटर -3 आहे, याला आपण बाहेर घेऊ. इथं कंटिन्यू करतो मी. तो -3 बाहेर येईल, can I write -2 upon 3 integration of root x plus this. ओके, सेपरेट घेऊ आतमध्ये. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ root x प्लस इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये x plus 3 dx. सुट्ट दोघांचं स्क्वेअर रूट साठी तर काय रेडीमेड फॉर्म्युले नाही आपल्याला. मग त्याला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट x म्हणजे काय वेळचा इंटिग्रेशन x/2 dx प्लस इंटिग्रेशन x plus 3 ची पॉवर 1/2 dx. आर यू अंडरस्टँडिंग? which is equal to minus 2/3 आणि बेटा आतमध्ये इंटिग्रेशन x raised to n is x raised to n plus 1 upon n plus 1 plus x plus 3 linear polynomial function आहे. सो बच्चा 1 upon coefficient of x is 1. ठीक आहे, नंतर काय त्याला इथे होते पण कन्सेप्च्युअली into x plus 3 ची पॉवर 1/2 plus 1 on 1/2 plus 1 आणि तो उत्तर आहे m plus 3. ओके, इंटिग्रेशन झालं. गेटिंग which is equal to -2/3 आणि आतमध्ये बेटा x ची पॉवर 1/2 plus 1 p/2 भागिले 3/2 प्लस सेम वे x plus 3 ची पॉवर 3/2 भागिले 3/2 प्लस c. एकदा स्क्रीनशॉट घे. काय करते वरती करतो मी जरा सेक्शन मध्ये राइट. I is equal to continue करू. So बेटा what will happen? 3/2 आहे, बाहेर घेऊया का अरे सो नो minus 2/3 into 1 upon a check काम करू काउंसिबल होईल is the same which is 3/2 आणि मग x ची पॉवर 3/2 plus x plus 3 ची पॉवर 3/2 बरोबर, which is equal to खालचा 2 वर गेला -4/9. अरे बघ ना खालचा 2 वर -4 3 3 9 आणि कंसात x ची पॉवर 3/2 आणि at the end plus c. स्क्रीनशॉट. व्हेरी इंपॉर्टंट सम बेटा एमएसटी सीईटी साठी व्हेरी. ठीक आहे ना. पुढे जे येईल याच्यावरती समजते खेळायचं कसं, कन्सेप्ट अप्लाय करा. बाळा तो एफ डॅश एक्स मी तुला काय शिकवलंय, हा एफ डॅश एक्स म्हणजेच काय नवीन काय नाही, d/dx ऑफ एफ ऑफ एक्स कन्सेप्च्युअली आहे का नाही. which is equal to x minus 3 upon x2 भागिलेचा dx गुणिलेला घेऊन जा. So d of f of x is equal to x minus 3 upon x2 भागिलेचा dx झाला गुणिले. बच्चा इंटिग्रेटिंग दोन्ही साइडला काय कर इंटिग्रेट. सो इंटिग्रेटिंग d f of x is equal to integration x minus 3 upon x2 dx. This and this integration derivative cancelled out. So bachcha f of x is nothing but integral x minus 3 upon x. It's very important. Integral derivative what cancelled. I have brought f of x. आता बघा f of 1 is 11. So put x जागी 1. So can I write f of बघ ना x जागी 1 त्याची व्हॅल्यू माहिती म्हणून इंटिग्रेशन. अच्छा
इंटिग्रेशन सोडवा लागेल ना सोडवा लागेल ना मोकळं करून राहिला. सो बच्चा इंटिग्रेशन ऑफ पहिली टर्म एक्स वजा इंटिग्रेशन ऑफ 3 एक्स ची पॉवर मायनस करून प्लस सी लिहितो. हे प्लस सी नंतर लिहिलं तरी चालतं काही नाही. इंटिग्रेशन ऑफ पहिली टर्म एक्स वजा इंटिग्रेशन ऑफ 3 खालचा एक्स फक्त वरती लिहिलं dx. इंटिग्रेशन ऑफ एक्स dx वजा इंटिग्रेशन ऑफ मस्त पैकी स्टेप बाय स्टेप अजिबात टेन्शन नको घेऊ. इंटिग्रेशन एक्स dx वजा इंटिग्रेशन 3 बाय x to dx. हॅपी. दिस इज इक्वल टू हे बघ इंटिग्रेशन एक्स dx वजा 3 ला बाहेर घे इंटिग्रेशन एक्स ची पॉवर मायनस 3 dx. काहीच नाही 3 बाहेर घेतला खालचा एक्स वर दिला निगेटिव्ह. सो बच्चा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स 1 नको म्हणू रे बाबा एक्स स्क्वेअर आपण नाही का बेटा एक्स ची पॉवर 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अरे बघ ना एक्स ची पॉवर काहीच म्हणजे 1 आहे ना. चल वजा 3 इंटू एक्स ची पॉवर मायनस 3 प्लस 1 भागिले मायनस 3 प्लस 1 आणि पुढे बघ प्लस विच इज इक्वल टू अरे कळलं ना सिंपल फॉर्म्युला एक्स ची पॉवर 1 आणि 2 भागिले 2 मायनस ऑफ अच्छा मायनस 3 इंटू सुगेला एक्स ची पॉवर बच्चा मायनस 2 अपॉन मायनस 2 प्लस मायनस 3 प्लस 1 इज मायनस 2 विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस ऑफ मायनस प्लस वरती 3 खाली 2 एक्स ची पॉवर मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 3 अपॉन एक्स ची पॉवर निगेटिव्ह आहे खाली घेऊन पॉझिटिव्ह करू. दॅट्स इट. ओके बच्चा. चलो टुडे वी विल स्टॉप हियर.